नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात काल झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केले, ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह सुद्धा झाले परंतु त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, तर अशा महिलांसाठी सुद्धा शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज हे केलेले आहेत, तर अशा महिलांना सुद्धा आनंदाची बातमी आहे। तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कापू नये असे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा बँकांनी रक्कम कापल्याचे समोर आले आहे। तर अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बँकेत तर आले परंतु बँकेने ते कट करून घेतले, तर अशा सर्व महिला मित्रांनो की ज्यांचे पैसे बँकेत आले परंतु बँकेने ते पैसे कट करून घेतले, तर अशा महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी असणार आहे। कारण की या महिलांसाठी सुद्धा शासनाकडून खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिलांनी अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा अर्ज केला नाही, तर अशा महिलांना सुद्धा शासनाकडून एक खुशखबर असणार आहे। तसेच मित्रांनो, या योजनेअंतर्गत 40 ते 42 लाख अशा काही महिला आहेत की ज्यांना या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार नाहीये। जरी या महिलांनी अर्ज केला असला आणि त्यांचे फॉर्म जरी अप्रूव्ह झालेले असले तरी सुद्धा या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये, असा सुद्धा महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। तर या 40 ते 42 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा का मिळणार नाहीये हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाकडून कोणकोणते महत्त्वाचे निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत, चला एक एक करून सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण याविषयी जाणून घेऊया की ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत आणि अजूनही त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे आलेले नाही आहेत आणि त्यांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत तरी देखील त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे आले नाहीत, तर अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। आणि ती म्हणजे आता सप्टेंबर महिन्यामध्ये अशा महिलांच्या बँक खात्यावरती 3 महिन्याचे पैसे हे एकत्र जमा केले जाणार आहेत की ज्यांना यापूर्वी एकही रुपया या योजनेअंतर्गत मिळालेला नाहीये, तर त्यांना आता 3 महिन्यांचे पैसे हे एकत्र देण्याबाबतचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या महिला पात्र आहेत परंतु त्यांनी अजूनही या योजनेअंतर्गत अर्ज हा केलेला नाहीये आणि आता त्या सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज हा करणार आहेत, तर अशा महिलांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे। आणि ती म्हणजे मित्रांनो, आता ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज या करणार आहेत तर त्या महिलांना अगोदर फक्त 1500 रुपयेच दिले जाणार होते, परंतु आता शासनाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे की ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करतील तर अशा महिलांना सुद्धा आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे पैसे हे एकत्र त्यांच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्यामध्ये जर त्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले तर त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेला नसेल तर त्या महिलांनी आता सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करून द्यायचा आहे। तर अशा महिलांसाठी सुद्धा शासनाकडून एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे आता त्यांना जुलै महिन्यापासून म्हणजेच योजना सुरू झाल्यापासूनच या योजनेचा लाभ त्यांना दिला जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, शासनाकडून पुढचा जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अप्रूव्ह झालेल्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा झाल्यानंतर ज्या महिलांचे पैसे हे बँकेने कट करून घेतले आहेत, तर अशा महिलांसाठी सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे। तर तो काय आहे? तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम ही कापू नये असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास विभागाचे सचिव यांनी दिले होते। मात्र तरीही बँकांनी रक्कम कापल्याचे समोर आले आहे। त्या संदर्भात बऱ्याचशा महिलांकडून तक्रारी सुद्धा आल्या होत्या। त्यामुळे बुधवारी राज्यस्तरावर झालेल्या महिला व बालविकास विभागाच्या बैठकीत बँकांनी पैसे कापू नये याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIला पत्र लिहिण्यात येणार आहे। महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। मात्र ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वरती करून घेणे असे प्रकार उघड झाले आहेत। त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याचे महिलांच्या तक्रारी या वाढत आहेत। त्यामुळे या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सर्व बँकांना केली होती। तरी सुद्धा अनेक ठिकाणी बँकांचे पैसे कापणे हे सुरूच आहे। त्यावर आता या संदर्भात थेट RBIलाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ज्या लाभार्थ्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंतीही करण्यात येणार असल्याचे अनुप कुमार यांनी बैठकीत सांगितले आहे। तसेच मित्रांनो, 40 ते 42 लाख अशा काही महिला आहेत की ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत
परंतु तरीसुद्धा त्यांना या महिन्यात पैसे हे मिळणार नाहीयेत। त्याचे कारण म्हणजे मित्रांनो या जेवढ्या पण महिला आहेत त्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे हे थांबवण्यात आलेले आहेत। जोपर्यंत या महिला त्यांच्या बँक खात्याला त्यांचे आधार कार्ड हे लिंक करत नाहीत, म्हणजेच त्यांचे डीबीटी लिंक हे ॲक्टिव्ह होत नाही, तोपर्यंत त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे जमा होणार नाहीयेत। तर त्या सर्व महिलांनी शक्य होईल तेवढ्या लवकर त्यांचे बँक खाते हे त्यांचे आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे जुलै ऑगस्ट मध्ये मंजूर झालेले आहेत आणि त्यांचे बँक खाते सुद्धा त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहे आणि अजूनपर्यंत त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पैसे हे मिळालेले नाहीयेत, तर आता अशा महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, आता 15 सप्टेंबर नंतर तिसऱ्या टप्प्याअंतर्गत अशा महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ज्या महिलांना अगोदर या योजनेअंतर्गत पैसे मिळालेले नाहीयेत त्यांचे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहे, अशा महिलांच्या बँक खात्यावरती 15 सप्टेंबर नंतर पैसे हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो काही महत्त्वाचे निर्णय शासनाकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात आले आहेत।